बातमी आहे, गायक शान यांना आशा भोसले पुरस्कार प्राप्त झाल्याची। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या सहयोगाने सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत आशा भोसले पुरस्कार शान यांना रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते। संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शान यांना सन्मानित करण्यात आले। 1,11,000 रुपये, शाल व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा शान यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले। पाहुयात। जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, तब से दीवाना हुआ, सबसे बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे, जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे। अभी गा रहे जब से हुई है तुझसे शरारत, तब से गया चैनो करार हो। अभी गाओ। तुझसे शरारत, तब से गया है चैनो करार, जब से आंचल ढला, तब से कोई जादू चला, जब से मेरे यारा तेरे मेरे मन के धागे रे, तब से दीवाना हुआ, तब से बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे, जब से तेरे नैना मेरे
नमस्कार। आणि मैं इतना जी की बातें को सुनकर इतना भावुक भी हो गया हूँ, क्योंकि बिल्कुल मेरे पिताजी श्री मानस मुखर्जी जी का बहुत उनके घर में उनसे बहुत बार जाना होता था। हम तो बहुत छोटे थे, मैं सिर्फ आई जस्ट टर्न्ड 14 जब मेरे पिताजी वो भी 43 के ही थे जब वो अचानक से हार्ट अटैक हुआ, उन्हें चले गए। और ये किस्सा मैं बता रहा हूँ 1986 की बात कर रहा हूँ, लेकिन जो उन्होंने कहा बिल्कुल वही सच है कि पिताजी की ही पूंजी थी, जो भी उनको जो सक्सेस मिलना था, तो वो हम तो हंसते खेलते बिना कुछ खास स्ट्रगल करते ही चीज़ें सही हो गई और इतना कुछ मिला। लेकिन सारे सम्मान एक तरफ, और ये जो अवार्ड आशा जी के नाम का पुरस्कार मुझे मिला है, ये मेरे लिए बहुत ही कीमती एक रेट है मेरे लिए। और उनका हमेशा प्यार और साथ भी रहा है, तो बहुत अच्छा लग रहा है। सिर्फ आज सबसे निराशाजनक ये आप सब यहाँ हैं और किसी भी आर्टिस्ट के सामने ऑडियंस हो और गा ना पाए, ये बहुत बुरा लग रहा है मुझे। फिर भी फटी आवाज़ में ही थोड़ा सा और आपको गाकर कोशिश करता हूँ, क्योंकि चांद सिफारिश जो करता हमारी, देता वो तुमको बता। चमो है आके पर्दे गिरा के, करनी है हमको खता। जिद है अब तो है खुद को मिटाना, होना है तुझ में फना। चांद सिफारिश जो करता हमारी, देता वो तुमको बता। कोशिश करो। मराठीमध्ये पण हाल ही में ही मैं पूना में ही प्रोग्राम भी था और कई बार आया हूँ। अभी फिनिक्स में भी फंक्शन था, तो बहुत सारे गाने किए। कल लखनऊ में था और वहाँ से शायद वेदर चेंज, काफ़ी ठंड थी और उस वजह से गला एकदम बैठ गया है और मुझे बहुत बुरा लग रहा है। लेकिन सॉरी, अगर आवाज़ ठीक थी तो बहुत सारे आपको गाने भी गाकर सुना था, लेकिन आज और सुनाऊंगा तो आप खुद बोलोगे कि बस अब और मत सुनाओ कुछ भी। सो वंस अगेन थैंक यू सो मच, और थैंक यू भाई साहब, थैंक यू सो मच। आपने मुझे इतना इज्जत दिया, इतना मान दिया, मी तुमचं फारच आभारी आहे। आणि माझं मराठीचं सवय गेला होता आणि मला असं काहीतरी मला अवघड शब्द पण येतात, तो शब्दांचं मला मतलब ठीक से बोल के मुश्किल हो जाता है। कळतं स्पष्टपणे मराठी, तुम्ही काहीच म्हणा मला ते स्पष्टपणे कळतं, बोलायचं आता गडबड हो गया सब। हाँ धन्यवाद। कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी म्हणजे मी बोलण्याच्या आधी एक विनंती करतो। 20 वर्ष मी या ठिकाणी येतोय, पण आजचे इतका थंड ऑडियन्स मी कधी बघितलं नव्हतं। चिडचिड करायला काय झालं, जरा जोरात टाळायचं। हां, तुमच्यासाठी इतकी लांबून इथं कलाकार येतात, मी या अवस्थेत इथं आलेलो आहे। का आलो आहे तर तुम्हाला सांगतो। भाऊ भोईर यांचं प्रेम, यांचा सहवास, 20 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि असं ठरवलं आहे की कमीत कमी 25 वर्ष हा कार्यक्रम व्हावा माझ्या उपस्थित, व्हावा 50 वर्ष माझ्या उपस्थित व्हावा। भाऊ भोईर यांनी शुभेच्छा देतो। 20 वर्ष मी एकच गोष्ट बोलतोय की भाऊसाहेब, आम्ही येतो इथं, पण आम्हाला तुम्हाला आमदार याच्यात बघा, स्वरूपात बघायचं। चितवड करण्यासाठी तुम्ही इतकं काही करता। 20 वर्षापूर्वी मला जेव्हा भाऊसाहेब बोललेत की असा असा कार्यक्रम करायचा आहे, तर पहिलं नाव मी सुचवलं लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर।
आणि ती ह्या इथं उपस्थित होती, आपणही होता. 20 वर्षापासून अनेक दिग्गज, अनेक गायक, संगीतकार सर्व या ठिकाणी आले. त्याचं सारं श्रेय भाऊसाहेब भोईरेंना आहे. ही एक सामाजिक बांधिलकी आहे. आपल्या शहरासाठी काय करावं, शहरासाठी लोकांशी कसं वागावं, याचं एक प्रतीक म्हणजे भाऊसाहेब भोईरे. सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावं असं मी सरकारला विनंती करतो. आज इथं खरं येण्याचं कारण शान यांना पुरस्कार मिळतो याचं कारण आहे. मी जरा थोडंसं दुसऱ्याकडे जातो. शान आणि मी आमची ओळख फार नाही. पण याचे जे वडील होते मानस मुखर्जी, ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. लता मंगेशकरची फॅन होती असे यांचे वडील होते मानस मुखर्जी. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर हे सर्व यांच्या वडिलांचे फॅन होते. नाट्य परिषद आयोजित 20वा आशा भोसले पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी या शहराला नावलौकिक दिला, हा पुरस्कार सोहळा आम्हाला बक्षीस म्हणा किंबहुना एक प्रतिष्ठा या शहराची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे हृदयनाथजी तथा बाळासाहेब मंगेशकर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा होत आहे. आणि त्यांच्या देणगीनं हा 20वा पुरस्कार चालू आहे. आणि त्यांच्यासाठी आपण शहरवासी रसिक प्रेक्षक म्हणून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा पद्धतीच्या आपल्या वतीनं मी भावना व्यक्त करतो. भारताची शान, जगाची शान, शान आणि पिंपरी चिंचवडची शान वाढवण्यासाठी आलेले शान. कारण लता दिदी आल्या, आपण आपलं शहर भारतरत्न झालं आणि ती शान टिकवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. माणसं मोठी का होतात? मी अनेक वर्ष बाळासाहेबांच्या माध्यमातून अनेक संगीतकारांना, गीतकारांना बघण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं. तुम्हाला मराठी समजतं, काय प्रॉब्लेम नाही. माझी हिंदी ऐकून तुम्ही हिंदी गाणं बंद करणार नाही. हे सर्व वाटचाल करीत असताना मी नेहमी, मला प्रश्न पडायचा की ही एवढी माणसं मोठी का होतात? खय्यामजी पाहिले, प्यारेलालजी, आनंदजी, शंकर महादेवजी, हरिहरनजी, पंडित शिकुवर शर्माजी, सुरेश वाडकरजी, इतकी नावं पाहिले. तुम्हाला सांगतो, ही माणसं पहिली माणूस म्हणून मोठी असतात, जमिनीवर असतात. आता शान यांना काय मी वय विचारणार नाही, कारण का त्या 3-4 पिढ्या अजून गाणारच आहेत. त्याचं वय जरी वाढत असेल तरी गळ्याचं वय तेच राहते. त्यामुळं शानजींच्या मी घरी गेलो, मला असं वाटलं की काहीतरी तामधाम, पिये असेल, इकडं माणसं असेल, तिकडं माणसं असतील. गेलो तर डायरेक्ट अरे आओ बैठो. त्यामुळं माणसं जगविख्यात होतात, अतिशय जमिनीवर. मी म्हणलं पिये नाही का तुम्हाला, सारखं तुम्हाला फोन करणं मला उचित नाही. म्हणले पिये उद्या पिऊन बसलं तर काय करू मी? हे त्यांचं वाक्य. शानजी बरोबर ना, आप वही बोले ना, नाही तर लोक बोले झूठ बोल रहे. तर ते म्हणले मी लखनौला जाणार आहे. तर लखनौचा नेहमीप्रमाणे फ्लाईट जे होतं ते 3 तास लेट आलं. त्यांना कल्पना नव्हती की आशा भोसले पुरस्कार एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यांनी मला फोन केला, भोईर साहेब अगर आपण म्हणजे 2-3 दिवसांनी प्रोग्राम घेतला तर. म्हणलं नाही, किती वाजू द्या, तुम्हाला यावंच लागेल. त्याचं कारण तुम्ही सरस्वतीचे भक्त आहात, मी नटराजाचा भक्त आहे. आपला कार्यक्रम होणार. आणि 24 साल आपण धमाक्याने सुरुवात केलेलं 100वे नाट्य संमेलन 100 वर्षात झालं नाही असं संमेलन केलं. ही भूमी मोरया गोसाईची. आपको बोला मैंने कि गणपति बप्पा मोरया, हमारा नाम लिए, हमारा मतलब मोरया का नाम लिए बगैर गणपति जी का नाम पूरा नहीं होता. उस गांव में आप आए और मोरया का प्रसाद लेके आप यहाँ से जाने वाले हो और 100 साल आप उसका पूजा कर रहे.
त्यामुळं जास्त वेळ घेणार नाही, कारण ह्या ठिकाणी काही भाषणं वगैरे होणार नाही. मला हे बोलणं गरजेचं होतं, कारण का मी त्यांना प्रत्येक संगीतकाराजवळ मी स्वतः जातो, स्वतः भेटतो, त्यांना विनंती करतो. माझं सद्भाग्य की एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या सहवासात आलो. बाळासाहेब मंगेशकरांनी तर मला कुटुंबात स्थान दिलं. त्यांच्या मी घरी गेलो, त्यांची ती परिस्थिती पाहिल्यानंतर मला खूप असं भरून आलं की, पण त्या अशाही अवस्थेत मला म्हटले, भाऊसाहेब मी कार्यक्रमाला येणार आणि दुसरी एक भेट देणार आहे. आशाताईंचा 90वी इथंच आणि त्यांची पण 89वी इथंच आपण करणार आहोत. ही शान जी, आप ये सब लोग हैं ना, सरस्वती ने भगवान ने भेजा है नीचे हम लोगों का मनोरंजन करने के लिए. आप अद्भुत लोग हो, बहुत जबरदस्त लोक हो. और मंगेशकर फॅमिलीचं काय ते अद्भुतच आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार. आणि म्हणून त्या घरामध्ये मला आनंद, म्हणजे मला एक त्यांच्या कुटुंबातला सदस्य समजतात. ह्यापेक्षा माझी श्रीमंती कोणती असू शकते. आणि ती माझी श्रीमंती म्हणजे माझ्या शहराची श्रीमंती. त्या शहराचं नाव लौकिकात भर टाकणारे ही मंडळी या ठिकाणी येतात. आपल्याला शहाजी धन्यवाद. आता पिंपरी चिंचवडबरोबर राहायचं, मराठी चित्रपटामध्ये माझ्या गाणं गायचं, बाकीचं नंतर बोलू आपण, मानधन वगैरे सगळं. पण हे सर्व येत असताना तुम्ही आलात, माझ्या शहराची उंची वाढवली, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद. बाळासाहेब मंगेशकरांचं मला माझ्यावर आशीर्वाद आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद तुमचं पण आमच्या शाखेवर राहू द्या, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या आशा भोसले पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हृदयनाथजी मंगेशकर, ज्यांना आपण या ठिकाणी गौरवले, ते आपल्या सर्वांचे आवडते शांतनू मुखर्जी उर्फ शान, आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, मी खरोखर प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. 4:30 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात आणि शेवटपर्यंत आपण या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे हृदयनाथजींनी, पंडितजींनी यंदा शान साहेबांची आम्हाला शिफारस केली आणि त्याप्रमाणे या ठिकाणी शानजी या ठिकाणी पुरस्कार घ्यायला या ठिकाणी आलेत. उशिरा का होईना ते या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी मनापासून तो पुरस्कार स्वीकारला. त्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो.